तो मॉर्निंग के 9:30 हो चुके हैं। आप सभी को गुड मॉर्निंग। तो आज आप लोगों के लिए एक और गुड न्यूज़ है कि मेरा जो 5वां सीरियल है जो मैंने 4-5 महीने पहले किया था वो मुझे मिल चुका है। तो एक्चुअली जो छोटा सा चैनल है इसलिए उसके ऊपर जब कोई सीरियल आता है तो पता नहीं चलता है कब रिलीज़ होता है। तो मेरे फ्रेंड से मैंने ढूंढ के निकाला है। तो कुछ एक अपना ये फल बेचने वाले का रोल है, तो वो आप देख लीजिए। तब तक मैं फ्रेश हो लेता हूँ और नहीं परवड़ना नहीं। फल वाले फल, मीठे रसीले फल। भैया कसे दिलात पेरू? पेरू नहीं है हमारे पास। मग काय असं तुझ्याकडे? अरे भाई साहब ये पेड़ है पेड़। ये पाड विकताना पहिल्यांदाच बघते मी, पण दिसत तर नाही कुठे। अरे पेड़ कैसे दिया? एक्सपोर्ट क्वालिटी का माल है मैडम, सिर्फ 70 रुपए डजन। काय 70 रुपये डझन? नको बाबा नको, खरंच नको। एक काम करतात काय 50 रुपये मध्ये दे, सगळेजण घेतो एक एक डझन। बोला ना एक्सपोर्ट क्वालिटी का माल है, नहीं परवड़त हमें। लेना है तो लो, नहीं तो मैं चला। एक्सपोर्ट कॉलेजचा सर आज तुझा एक्सपोर्ट कर, आमचा घर होते कसे बोलायचं आता मस्त फटका माका 1 डझन दी। अयो मला पण 1 डझन दे आणि मला अर्धा डझन पुरते। बोल बाबा किती झाले पैसे? आपका होएगा 70, आपका भी होएगा 70 और आपका 40 मैडम। हापूस आमोले, हापूस आमोले। अयो इथं बरेचसे पेड़ विकत होता ना? मैडम जी पेन खत्म हो गया ना, इसलिए आम लेके आया। अरे रत्नागिरी हापूस असा काय? हाँ साहब रत्नागिरी हापूस है। होय नक्कीच राजापूरच्या असणार। तो ये पितो हो राणे, मी आंब्याबद्दल बोलतीये। अहो तो रत्नागिरी बोलता आणि तुम्ही राजापुरी किती बोलताय? याला काय करते हापूस मधलं? आपण रत्नागिरी बोलतो म्हणून तो पण रत्नागिरी बोलतो। तुम्ही राजापुरी म्हणून बघा, तो पण राजापुरी बोलतो की नाही ते। ए भैया हे राजापुरी आम आहे क्या? हाँ साहब ये राजापुरी आम है। म्हणे तुम्ही बरोबर बोललाय। काय चोतापुरी नाही आणले? कल लाएगा मैडम। या याच्या वडिलांनी ठरलं की या महिन्यात चोतापुरी। याला कुठल्या आंब्याला काय म्हणावं तेही कळत नाही आणि आपण आपल्या आवडीने घेतो त्याच्याकडून। मैं एक्सपोर्ट क्वालिटी का माल लाता हूँ। ये आम इंग्लैंड और अमेरिका जाता है। ओया म्हणजे हा आंबे घेऊन इंग्लंड आणि अमेरिकेला चालत जातो? मस्तच ना, किती ग्रेट आहे हा। पण माझ्या कॉम्प्युटर प्रमाणे याला इंग्लंडला जायला 2 वर्ष लागतील आणि 2 वर्षात आंबे टिकूच शकत नाही। बसा आधी बघा आणि नंतर बोला। मला वाटतं कच्चे आंबे हा काहीतरी टाकून पिकवत असणार आणि आपल्याला ना खोटच सांगतो। भैया कैसे दिया आम? 1200 रुपए डझन। अय्यो एवढे महाग? मी तर पेपर मध्ये वाचलं की यावर्षी खूप आंबे आले। मैडम 1000 रुपए में छोटा आम आता है, मेरा एक्सपोर्ट वाला आम है इसलिए 1200 रुपए डजन और 2 दिन में तो 2000 रुपए डजन हो जाएगा। महागाई दिवसेंदिवस वाढत चालली अशी माझी आई बोलते, पण जर रोज महागाई वाढली तर 2 दिवसांनी 2000 रुपये कसं भाव होईल? माझ्या कम्प्युटर प्रमाणे सगळं व्याजाने 2000 रुपये लावत असेल। तुम्ही शांत बसायला काय घेणार? आंबा। अरे मला 1च डझन। माका सुद्धा 1 डझन। हाँ साहब। अय्यो तो म्हणतोय ना की 2 दिवसांनी 2000 होणार, मग 5 डझन घ्या की। आपण नंतर ते विकूया 1800 नाही रंटी वाय धीर धरा, कोकणचो हापूस ते तुम्ही बापूस। हो माझ्याकडे गावातून आंबे येतले तेव्हा होय तितके तुम्ही विका। अय्यो हे आंबे तुम्ही चाळीत असेच वाटणार, मग विकणार कसे? राणे तुम्ही आता हारणार आहे का? तुमच्याकडे उत्तर? फळ विक्रेत्याचे आंबे हे विकण्यासाठी असतात आणि आपल्या झाडावरचे आंबे हे वाटण्यासाठी असतात। याला काही किंमत नसते, कारण जिथे विकतं तिथे विकलं जात नाही ही म्हणच आहे ना।
होय मोहिनी देवी पटलं. पटलं ना? आता अरविंद आगे कित्याक नाही खाना ह्या सुद्धा पटलं. मुलानो, चला माझ्या घरी, आपण घरी जाऊन आंबे खाऊया. केले वाले केले ले लो, केले वाले तू काल आमच्या शाळेत आंबे विकायला आलतास ना? काय पिटवा, मैं तो कल ही गांव से आया हूँ. तो आजच गावावरून आलाय, पण त्या दिवशी आपल्याकडे आंबे विकायला आलेला तो कोण होता? त्या दिवशी जर त्याचा मी फोटो काढला असता तर माझ्या कॉम्प्युटर मी तो मॅच करून बघते असता. अरे हा स्पॉट मला आपल्या सोसायटीमध्ये आला होता. हा खोटं बोलतोय. भैया तू चालवतास आणि आम्हाला खराब आंबे विकलेस. अरे बिटवा, हमने बताया ना, हम कल ही गांव से आए हैं और आज हम केले लेकर बेच रहे हैं. कल तक तो हमारे भाई अंगूर बेचते रहे हैं. केले वाले केले ले लो, केले वाले केले ले लो. याच्या गाडीवर द्राक्ष होती की नव्हती? तो ये था मेरा छोटा सा रोल. तो वीडियो के नीचे कमेंट करके जरूर बताइए कि आपको कैसा लगा. तो यही सब चल रहा है, छोटे छोटे रोल मिल रहे हैं सीरियल में. तो देखते हैं कहाँ तक चलती है गाड़ी. कोशिश रहती है एक अच्छा एक्टर बनने की. तो वो तो जो सीरियल मैंने किया था तो थिएटर में जब मैं कर रहा था एक्टिंग क्लास, तो वहाँ से रेफरेंस में मिल जाता था. तो यही सब है. तो वीडियो नीचे कमेंट करके जरूर बताइए कि आपको कैसा लगा ये मेरा छोटा सा रोल. तो आज के लिए बस इतना ही. थैंक यू सो मच. हंसते रहिए, मुस्कुराते रहिए, अपने हेल्थ का ख्याल रखिए और मिलते हैं नेक्स्ट वीडियो में.